कधी विचार केला आपले मराठमोळे खाद्यपदार्थ अमेरिकेत कसे पोचतात? चितेची भाकरवडी, लक्ष्मीनारायणचा चिवडा, सोहमची पिठं या सगळ्या गोष्टी अमेरिकेत नेमक्या येतात तरी कशा? FDA म्हणजे नेमकं काय? ते तुमचे फूड प्रॉडक्ट्स अडवू शकता का? FSSAI गरजेचं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिकेत जर तुम्हाला तुमचे खाद्यपदार्थ विकायचे असतील किती पैसा मोजावा लागतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात 5 अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला मदत करतील तुमचे खाद्यपदार्थ अमेरिकेत विकण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चला सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आपल्या ह्या चॅनलवर भरपूर व्ह्यूअर्स मला कमेंट करून, ईमेल करून, इन्स्टावर DM करून विचारतात, भाऊ मला भारतात बनवलेलं लोणचं, चटण्या, मसाले हे अमेरिकेत पाठवायचं आणि तिथे विकायचं आहे, मी काय करू शकतो? आता मी काही एक्सपोर्ट फील्डमधला एक्सपर्ट नाही, कळलं ना? एक्सपर्ट पण फक्त तुमच्यासाठी गुगल आणि AIच्या मदतीने मी ही माहिती गोळा केली आहे. 5 सोप्या स्टेप्समध्ये सांगतो. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे मार्केट रिसर्च. एक्सपोर्ट बिझनेसमध्ये, मी तर म्हणेल कुठल्याही बिझनेसमध्ये मार्केट रिसर्च करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं मार्केट कुठं आहे, त्यातला तुमचा गिराईक कोण, हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवे. आपलं गिराईक म्हणजे अमेरिकेतले भारतीय लोक. तर अमेरिकेमध्ये किती भारतीय लोक राहतात? 50 लाखच्या जवळपास. मागच्या वर्षी 2023मध्ये भारतातून अमेरिकेत जवळजवळ $3 बिलियन फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट झाले. आणि हे जे मार्केट आहे हे प्रत्येक वर्षी 15 ते 20% वाढतं मित्रांनो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेतले नुसते भारतीय लोक नाहीत, तर अमेरिकेतले गोरे लोक सुद्धा आपल्या भारतीय खाद्यपदार्थांचे फॅन आहेत. म्हणजे मार्केट पोटेन्शियल लय, पण गरज आहे चांगल्या मालाची. आता माल चांगला आहे, ते बनवताना चांगली काळजी घेतली आहे, हे कसं कळेल बरं? त्यासाठी लागतात वेगवेगळे सर्टिफिकेशन्स. भारतातून अमेरिकेत एक्सपोर्ट करणं फार फायद्याचं ठरू शकतं, पण त्यासाठी भरपूर प्लॅनिंग लागते. सरकारचे वेगवेगळे कायदे पाळावे लागतात. IEC कोड म्हणजे एका प्रकारचं तुमचं बिझनेस लायसन्स आहे असं तुम्ही समजू शकता. हा 10 अंकी कोड DGFT म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ही संस्था देते. आणि IEC कोड मिळवणं अगदी सोपं आहे. तुम्ही dgft.gov.in या वेबसाईटवर जा, तिथे एक फॉर्म भरा, काही कागदपत्र अपलोड करा, ₹500ची फीज UPIद्वारे पे करा आणि 2 ते 3 दिवसात तुम्हाला तुमचा IEC नंबर ईमेलद्वारे मिळून जाईल. त्यानंतर येतो महत्त्वाचा भाग, FSSAI सर्टिफिकेशन. FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हे आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं फूड रेग्युलेटर आहे. कोणताही खाद्यपदार्थ जर तुम्हाला भारताच्या बाहेर पाठवायचा असेल तर तुम्हाला FSSAIची परवानगी लागणारच. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही काहीही भारताबाहेर पाठवू शकत नाही. आता हे FSSAI नेमकं करतं तरी काय? जर तुम्ही भारतात मसाले बनवत असाल तर हे FSSAI हे चेक करतं की तुमची ती मसाले बनवण्याची प्रक्रिया व्यवस्थित आहे ना, क्वालिटी कंट्रोलमध्ये आहे ना, तुमचे मसाले सुरक्षित आहे ना, त्यात भेसळ तर नाही ना, तुमची फॅक्टरी स्वच्छ आहे का, तुमचे कामगार हायजीन पाळतात का. तर भारतात FSSAI कडून तुम्हाला अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यासाठी एक सेंट्रल लायसन्स घ्यावं लागतं. या सेंट्रल लायसन्सची किंमत आहे ₹7,500 प्रति वर्ष. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ह्या लायसन्सचा वेटिंग पिरियड 2 ते 3 महिन्याचा असू शकतो, त्यामुळे त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. पण नुसतं लायसन्स मिळून चालत नसतं मित्रांनो. FSSAI म्हणतं की तुम्हाला एक फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम सुद्धा चालू करावी लागेल. या सिस्टीममध्ये तुम्हाला डॉक्युमेंट करावं लागेल की कच्चा माल कुठून येतोय, प्रोसेसिंग कशी होते, स्टोरेज कसं करताय, क्वालिटी कंट्रोल कसं होतं आहे. आणि दर 2 ते 3 महिन्यांनी FSSAI हे ऑडिट करतं. पण घाबरायचं कारण नाही, जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवलं तर हे ऑडिट तुम्ही सहज पास करू शकता. तर FSSAIच्या वेबसाईटवर जा, तिथे भरपूर माहिती आहे, त्याचा उपयोग करा. तर सर्टिफिकेशनमध्ये दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेशन म्हणजे FDA. आता भारतात जसं FSSAI आहे तसंच अमेरिकेत FDA. तर FDAचा फुल फॉर्म आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला जर भारतातून अमेरिकेत कुठलंही खाद्यपदार्थ पाठवायचं असेल तर तुम्हाला तुमची फॅसिलिटी ही FDAच्या वेबसाईटवर रजिस्टर करावी लागेल. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे हे निःशुल्क आहे, एकदम फ्री आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः FDAच्या वेबसाईटवर जाऊन तुमची फॅसिलिटी तिथे रजिस्टर करू शकता. पण तुम्ही जर FDAची वेबसाईट उघडली आणि तिथले फॉर्म बघितले आणि त्या फॉर्ममधले वेगवेगळे सेक्शन, त्यांचं डॉक्युमेंटेशन,
डोकं कसं फिरायला लागतं. त्यामुळे मी हे रेकमेंड करेल की एखादा एजंट पकडा. फॉर्म कसे भरायचे, कुठले डॉक्युमेंट लागतील, तुमची प्रोसेसिंग हे FDA नियमानुसार होती आहे का, हे सगळं तो एजंट हँडल करेल. FDA क्वेरी आली, काळजी नका करू, एजंट ठेवला कशासाठी. आता तुम्हाला एक रिअल लाईफ उदाहरण सांगतो. एका छोट्या व्यापाऱ्याने भारतातून चटणी अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केली. पहिल्यांदा करत होता, त्याच्यामुळे त्याने काही व्यवस्थित फॉर्म वगैरे डॉक्युमेंटेशन केलं नाही. इथे पोर्टवर त्याची चटणी अडकली कारण एक फॉर्म मिसिंग होता, PH लेवल रिपोर्टिंगचा. FDAने ते पहिलं शिपमेंट परत $5,000 फटका. त्याच्यानंतर त्यांनी एक एजंट नेमला. एजंटने सगळं बघितलं तो म्हटला, भाऊ तुम्ही जर चटणी पाठवताय तर त्याच्यासाठी एक वेगळं सर्टिफिकेट लागतं, ॲसिडिफाईड फूडचं सर्टिफिकेट लागतं, ते पण जोडा आणि मग माल पाठवा. मग त्या व्यापाऱ्यांनी ते नवीन सर्टिफिकेट पाठवलं आणि माल क्लिअर. एजंट जरी $500,000 घेत असला तरी डोक्याला कटकट नाही ना. तुम्ही विचार करा, जर तुमचं एकच शिपमेंट रिजेक्ट झालं तर किती नुकसान होईल बरं. किंवा FDAने फाईन लावला, किंवा तुमचं प्रॉडक्ट इम्पोर्ट बॅनच केलं. त्यामुळे मी तरी म्हणतो एजंट नेमा, पण थोडा रिसर्च करा. जरा त्या एजंटकडनं त्याचे रेफरन्सेस मागा, त्यांच्याकडे किती क्लायंट्स आहेत ते विचारा. तो एजंट जो कॉन्ट्रॅक्ट देतोय तो एकदम काळजीपूर्वक वाचा. सगळ्यात महत्त्वाचं, फ्रॉडपासून वाचा. जर एजंट एकदम कमी पैसे घेतोय तो कुछ तो गडबड आहे दया. एकदा का एजंट नेमला तर त्याच्याकडून शिका, म्हणजे पुढच्या वेळेस ही प्रोसेस तुम्हाला सुद्धा एखाद्या वेळेस करता येईल. पण मला तरी असं वाटतं की पहिल्या वेळेस एजंट नेमा, कारण तुम्ही एवढा पैसा एवढा टाईम इन्व्हेस्ट करताय. ते एजंटच्या मदतीमुळे भरपूर गोष्टी सोप्या होऊ शकतात. आता FDA पण FSSAI सारखंच एकदा रजिस्ट्रेशन झालं की झालं असं नाही, तर FDA सर्टिफिकेटसुद्धा प्रत्येक 2-3 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. आणि नुसतं FDA सर्टिफिकेशन नाही, तर प्रत्येक प्रॉडक्ट जे तुम्ही अमेरिकेत विकणार आहे त्या प्रॉडक्टसाठी तुम्हाला एक प्रॉडक्ट कोड घ्यावा लागतो. आणि हा जो कोड असतो हा तो तुमच्या प्रॉडक्टच्या लेबलवर असायलाच पाहिजे. आता तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे 3 प्रॉडक्ट विकणार आहेत तर तुम्हाला 3 कोड लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, FDA सोबत कधीही शॉर्टकट मारायचा प्रयत्न करू नका. एक चूक आणि तुमचा माल अमेरिकन कस्टममध्ये अटकला असं समजाच. आणि अजून एक महत्त्वाचं, FSSAI आणि FDA हे एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे जर तुमचं FSSAI सर्टिफिकेशन रद्द झालं तर FDAला कळतं. त्यामुळे जपून FDA आणि FSSAI यांच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. आता बोलूयात HACCP आणि इतर काही सर्टिफिकेशन्सबद्दल. HACCP म्हणजे हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स. अवघड वाटतंय? सोप्या भाषेत समजून सांगतो. HACCPचं महत्त्वाचं काम आहे की तुमचं जे फूड प्रोडक्शनमध्ये त्याच्यामध्ये काही धोका आहे का हे ओळखणं आणि त्या धोक्याला कंट्रोल करणं. जर तुम्ही अमेरिकेत पापड एक्सपोर्ट करायचा विचार करताय तर तुम्हाला हा विचार करावा लागेल की त्या पापडात बॅक्टेरिया वाढू शकतो का, मायक्रोब्स येऊ शकतात का, स्टोरेजमध्ये नमी तर नाही येणार ना. खरं बघायला गेलं तर हे सर्टिफिकेशन जे आहे हे आवश्यक नाही आहे. तुम्ही अमेरिकेत कुठला माल पाठवताय, तो कसा बनवताय यावर ते अवलंबून असतं. आणि हे सर्टिफिकेशन भरपूर तांत्रिकी असल्यामुळे एजंट निवडणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. हा एजंट किंवा कन्सल्टंट तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी मदत करेल, ऑडिटसाठी तयार करेल आणि योग्य वेळी मार्गदर्शन देईल. आणि एकदा सर्टिफिकेट मिळाले की संपलं असं नाही. दरवर्षी पुन्हा ऑडिट होतं, तुमचे डॉक्युमेंट्स चेक केले जातात. पण एकदा का सिस्टम सेट झाली की हे ऑडिट्स पास करणं तसं सोपं. आता या सर्टिफिकेशन व्यतिरिक्त तुम्ही कुठला माल अमेरिकेत विकताय यावर तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेटसुद्धा घ्यावे लागतील. उदाहरणार्थ जर तुम्ही डेअरी प्रॉडक्ट विकताय, पनीर म्हणा किंवा अशा काही गोष्टी, तर त्याच्यासाठी वेगळे सर्टिफिकेट आहेत. मसाले विकतायत तर त्याच्यासाठी काही वेगळे सर्टिफिकेट आहेत. रेडी टू ईट फ्रोझन मिल्स विकतायत तर त्यासाठी वेगळे सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टसाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे हे तुम्ही FDAच्या वेबसाईटवर जाऊन आधीच चेक करू शकता. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि मजेशीर टप्पा, प्रॉडक्ट प्रिपरेशन आणि लॉन्च. मित्रांनो, या फेजला तुम्ही स्टार्टअप असं ट्रीट करा. काय म्हणतो ऐका. सगळ्यात आधी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. तुम्ही एक नवीन एक्सपोर्टर आहात, त्यामुळे सगळे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्याच्या भानगडीत पडू नका. 1 किंवा 2 प्रॉडक्ट निवडा आणि त्यांना परफेक्ट करा. सगळी सर्टिफिकेशन एकदम घेऊ नका. जसा बिझनेस वाढेल तशी तशी प्रॉडक्ट ॲड करा आणि त्यांची सर्टिफिकेट्स घ्या. अमेरिकन कस्टमर तुमचं लेबल वाचणार आहे, त्याच्यामुळे ते एकदम अट्रॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह ठेवा. इंग्लिशमध्ये असणं मॅन्डेटरी आहे. तुमच्या लेबलवर न्यूट्रिशनल फॅक्ट्स तर पाहिजेच, पण त्या व्यतिरिक्त काही ॲलर्जीज होऊ शकतात का, हे प्रॉडक्ट किती दिवस शेल्फवर टिकेल, एक्सपायरी काय, ही सगळी माहितीसुद्धा त्या लेबलवर पाहिजे. पॅकेजिंगसुद्धा खूप महत्त्वाची बरं का मित्रांनो. FDA त्यांनी अप्रूव्ह केलेलं मटेरियलच वापरा.
तुमचा माल बरेच दिवस प्रवास करणार आहे. एअरटाईट सीलिंग असली पाहिजे, नाही तर आत नमी शिरेल्याने तुमचा माल खराब होईल. शिपिंगमध्ये धक्के बसतात, त्यामुळे माल खराब होऊ शकतो. तर शिपिंगचं बोलायचं झालं, एकदम सुरुवातीला तुम्ही एअर फ्राईटने शिपमेंट पाठवा. थोडं खर्चिक आहे, 400-500 रुपये प्रति किलो, पण याचा फायदा म्हणजे 3-4 दिवसात तुमचा माल पोचतो. छोटी बॅच असल्यामुळे रिस्क कमी, तुम्हाला प्रॉडक्ट फीडबॅक पटकन मिळतो आणि त्यामुळे प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करता येतं. एकदा का तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये सेट झालं, अमेरिकेत विकायला लागलं, की मग नंतर तुम्ही सी फ्रेटचा विचार करा. 20 फीट कंटेनर जे असतं त्याला 2 ते 3 लाख रुपये लागतात, किंवा ते 40 फीट बोला मोठं कंटेनर जे असतं त्याला 4 ते 5 लाख. त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी भरपूर पाठवता येते आणि तुमची पर युनिट कॉस्ट कमी होते. शिपिंगच्या वेळेस प्रत्येक शिपमेंटमधून काही सॅम्पल्स बाजूला टेस्टिंगसाठी ठेवा. क्वालिटी कंट्रोल फार महत्त्वाचं मित्रांनो. कस्टमर फीडबॅक गोळा करा आणि त्यावर काम करा. छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. पहिल्या काही शिपमेंटमध्ये नक्की चुका होतील, एखाद्या वेळेस मालसुद्धा तुमचा परत येईल, पण घाबरून जाऊ नका. त्यातून शिका आणि पुढे निघा. एक्सपोर्ट बिझनेस हा मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. चला, शिपिंग झाली आहे, तुमचं प्रॉडक्ट हे अमेरिकेत पोचलं आहे, पण आजच्या ह्या डिजिटल जगात तुम्ही हे तुमचं प्रॉडक्ट कसं पॉप्युलर करणार बरं? अर्थात सोशल मीडिया मार्केटिंग. का बरं? एक तर डायरेक्ट कस्टमर फीडबॅक मिळतो, तुमच्या प्रॉडक्टची स्टोरी सांगता येते, लोकांशी कनेक्ट करता येतं आणि कमी खर्चात जास्तीत जास्त रीच मिळतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गिरायकांना त्या प्रॉडक्टची स्टोरी ऐकायला फार आवडतं. ते प्रॉडक्ट कुठून आलं, कसं बनलं, त्यामागची स्टोरी काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आजीची एखादी सिक्रेट रेसिपी आहे का, हे सगळं सांगा. आणि पोस्टिंग कन्सिस्टंट ठेवा. सोशल मीडियावर तुमचे पोस्ट रेग्युलरली जायलाच हवे. आठवड्यातून एखादा व्हिडिओ टाका. हळूहळू तुमची कम्युनिटी बिल्ड होईल आणि हीच कम्युनिटी तुमच्या प्रॉडक्टची भरपूर मार्केटिंग करेल. जेवढी चांगली मार्केटिंग तितकाच चांगला सेल. त्यामुळे रगड पैसा, पण इन्व्हेस्टमेंट पण लागते बरं का. मित्रांनो, तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत सांगतो, एक्सपोर्ट बिझनेस सुरू करणं हे काय साधं सोपं काम नाही. लय तगडा पैसा लागतो आणि सगळ्यात जास्त खर्च येतो ह्या एजंट्स आणि सर्टिफिकेट्सवर. आणि आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिला खर्च येणार FDA रजिस्ट्रेशनसाठी. तर मी आधी सांगितलं की FDA रजिस्ट्रेशन तुम्ही फ्री करू शकतात, पण जर तुम्ही एजंट नेमला तर तो एजंट $500 ते $1000 घेईल, म्हणजे 40 ते 80 हजार रुपये. त्या IEC कोडसाठी तुम्हाला लागतील ₹500. तर त्यानंतर येतं FSSAI लायसन्स. त्याच्या सेंट्रल लायसन्ससाठी तुम्हाला लागतील ₹6500 प्रत्येक वर्षी. FSSAI एजंट नेमला तर त्याची फी असते 50,000 ते 1 लाख. का? कारण डॉक्युमेंटेशन, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम हे सगळं तयार करणं हे एजंटचं काम. सगळ्यात मोठा खर्च म्हणजे ते HACCP सर्टिफिकेशन. तुम्ही त्याच्यासाठी जर कन्सल्टंट किंवा एजंट नेमला तर तो कमीत कमी 3 ते 5 लाख रुपये घेतो. पण हा खर्च हा एकदाचाच असतो. तुमच्या प्रॉडक्ट टाईपनुसार या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेटसुद्धा घ्यावे लागतील. तर एकंदरीत सर्टिफिकेशनचा आणि एजंटचा खर्च येतो 8 ते 10 लाख रुपये. तर तुम्ही म्हणाल, भाऊ इतका पैसा आणायचा कुठून? तर त्यासाठी तुम्ही लोन घेऊ शकतात. आजकाल बँका ह्या एक्सपोर्ट बिझनेससाठी स्पेशल इंटरेस्ट रेटसुद्धा देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला 25 ते 30% गव्हर्नमेंट सबसिडीसुद्धा मिळू शकते. त्यामुळे प्रयत्न नक्की करून बघा. कारण आधी सांगितलं तसं या बिझनेसमध्ये पैसा लय जबरदस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा होता फूड बिझनेस एक्सपोर्टचा फंडा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर या विषयावर कुठलाही प्रश्न असेल तर बिंदास विचारा. आणि टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म सारखा ग्लोबल ब्रँड आज 100 कोटीचा बिझनेस प्रत्येक वर्षी डिजिटल मार्केटिंगद्वारे कसा करतोय हे बघण्यासाठी या दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.